बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेला नोटिसा, आयकर विभागाच्या नोटिसांवरून रोहित पवार यांनी असा टोला लगावला। अजित पवारांना नोटिसा नाहीत, मात्र शिंदेंनाच नोटिसा असं त्यांनी म्हटलंय। तर प्रत्येक आमदाराला नोटिसा हा प्रक्रियेचा भाग असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। आजपर्यंत आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या पार्टीसाठी अनेक वेळा आक्रमक झालेले बघितलेले आहेत। जेव्हा त्यांना उपमुख्यमंत्री पद दिलं होतं, मंत्रीपद कमी मिळत होते, पालकमंत्रीचा अनेक जिल्ह्यांमध्ये विषय होता, तेव्हा सगळ्यात जास्त आक्रमक कोण झालं होतं तर एकनाथ शिंदे साहेब आपल्या पदाधिकाऱ्यांसाठी आक्रमक झाले होते। कदाचित हे भाजपला पटत नसावं आणि मुंबईचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून आज जर इन्कम टॅक्सची नोटीस तिथं पाठवली तर मग कदाचित वरती असं सांगितलं जाईल, ठीक आहे, सीटच्या बाबतीत थोडी ऍडजस्टमेंट आपण करूया, इन्कम टॅक्सच्या नोटिसेस आम्ही माघार घेऊ, अशी कुठेतरी वाटाघाटी नाही तर चर्चा तिथं सुरू असावी। दादांच्या पक्षाच्या नेत्यांकडे इन्कम टॅक्सच्या नोटिसेस जात नाहीत, पण एकनाथ शिंदे साहेबांकडे जातात, हे मात्र त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करण्यासारखं आहे। कदाचित मुंबईचं इलेक्शन नाही तर एकनाथ शिंदे साहेबांची ताकद कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं होतोय, असं कुठेतरी चित्र आता आपल्या सगळ्यांना बघायला मिळायला लागलेलं आहे। संजय शिरसाट साहेबांना का नोटीस आली याचा देखील त्यांनी खुलासा केलेला आहे। परंतु एक मात्र नक्की आहे की कशासाठी नोटीस आली हे अनेक आमदारांना जर विचारलं तर त्यांना देखील काही नोटिसेस आलेल्या आहेत। ही काय वैयक्तिक संजय शिरसाट साहेबांचा एक वेगळा विषय आहे म्हणून नोटीस आलेली नाही आणि त्याच्याबद्दल संजय शिरसाट साहेबांनी स्वतः आपल्याकडे खुलासा केला आहे। मला कुणाला नोटीस आलेल्या माहिती नाहीत, परंतु मला संजय शिरसाट साहेबांना नोटीस आली ही त्यांच्याच प्रेस कॉन्फ्रेंसमुळे कळली। एकनाथ शिंदे मैंने सुना है कि खुद दिल्ली आए हुए हैं और अपना पार्टी का पक्ष वहां पे रख रहे हैं कि क्या हुआ कैसे हुआ। तो स्पष्ट हो रहा है कि अब जो ईडी आईटी का नोटिस दूसरों को जाता था अब खुद के लोगों पर आ रहा है। जिन लोगों से आपने ये सारा काम काली करतूतें कराई, प्रजातंत्र का गला घुटवाया, संवैधानिक तौर तरीकों को गला घुटवाया, अब आपके दरवाजे पे आ रहा है। आयकर विभागाच्या नोटीस आल्या तर आयकर विभागाच्या नोटीसच्या बाबतीत शिरसाटने काल सांगितलं, त्यांनी श्रीकांत शिंदेचं सुद्धा नाव घेतलं, पण त्यांनी श्रीकांत शिंदेने सांगितलं मला अशा कोणत्याही पद्धतीची नोटीस आली नाही म्हणून। त्यांनी श्रीकांत शिंदेचं नाव का घेतलं हे अजून कळायला काही मार्ग नाही। जेव्हा श्रीकांत शिंदेला नोटीस नाही तर विधानसभेमध्ये श्रीकांत शिंदेचं नाव घ्यायची आवश्यकता शिरसाटांना नव्हती, त्यांनी का घेतलं? आता सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता पक्ष कोणाची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करते आहे तर सर्वांना माहित आहे।